नुकतंच काही दिवसापूर्वी 19 जून 2026 ला एडनबर्ग स्कॉटलँड येथे रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स हे जे जगातलं सर्वात जुनं सर्जरीचं कॉलेज म्हणून ओळखलं जातं त्या ठिकाणी या पुतळ्याचं अनावरण झालं. आता आपल्यापैकी 80% लोकांना हा पुतळा कोणाचा किंवा नाव सांगूनही 50% लोकांना माहित नसणार की हे महान हस्ती कोण आहे ते, की ज्याचा सत्कार आणि सन्मान मोठ्या दिमाखाने बाहेरच्या देशामध्ये होतोय. हे आहेत भारतवर्षाचे आयुर्वेदाचे सर्वात महान आणि जगातले पहिले सर्जन म्हणजे शल्यचिकित्सक आचार्य सुश्रुत. फादर ऑफ सर्जरी म्हणून ओळखले जाणारे आचार्य सुश्रुतांनी 2500 वर्षापूर्वी आयुर्वेद शास्त्रामध्ये आणि मानव इतिहासाच्या वैद्यकीय शास्त्रामध्ये खूप मोठी क्रांती घडवून आणली. इसवी सन पूर्व 6व्या शतकात सुश्रुत संहिता याचं निर्माण करून त्यांनी आयुर्वेद शास्त्राला एक नवीन दिशा दिली की ज्याच्यामध्ये 5 स्थानं असून 120 अध्याय आहेत, की ज्याच्यामध्ये कॅडेव्हर म्हणजेच मृतदेहावरती डिसेक्शन कसे करावे, 120 प्रकारचे सर्जिकल इन्स्ट्रुमेंट, 300हून अधिक सर्जिकल प्रोसिजर, प्लास्टिक सर्जरी, स्पेसिफिकली नाकाची प्लास्टिक सर्जरी ज्याला आपण रायनोप्लास्टी सुद्धा म्हणतो, मोतीबिंदू म्हणजे कॅटरॅक्टची सर्जरी यांचा सुद्धा उल्लेख सापडतो. अशा प्रकारे महान आयुर्वेद शास्त्राचा व भारताच्या गौरवशाली इतिहासाचा आपण आदरपूर्वक प्रचार प्रसार केला पाहिजे. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवीन माहितीसाठी फॉलो करा. नमस्कार.